एखाद्याला बरेचदा इतरांसमोर काही बोलताना, काही करताना ते आपल्याला काय म्हणतील ह्याचं टेन्शन येतं. स्वतःबद्दल जरा अधिकच जागरूक राहावं असं वाटतं. नव्या ओळखी, नव्या लोकांसोबत बोलताना, नव्या ग्रुपमध्ये जाताना ताण जाणवतो. मला येत नाही बोलता, माझ्याकडे काही इंटरेस्टिंग नसतं बोलायला. माझ्याकडे सगळे बघतील, मी बोलत असताना बाकीचे एकमेकांकडे बघतात, खुणावतात. माझ्यात अजिबात कॉन्फिडन्स नाही, असे विचार येतात. आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणं आणि त्यावेळी कॉन्शियस वाटणं, बुजायला होणं, चिंताग्रस्त वाटणं हे सामान्य आहे. परंतु जेव्हा या भावना खूप जास्त तीव्र असतात, त्याचा दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ लागतो. शाळा, कॉलेज, कामाच्या ठिकाणी, रोजच्या आयुष्यामध्ये असा स्ट्रेस सगळा व्यापून राहतो, तेव्हा मात्र काळजी करण्याची गरज असते. जर 6-8 महिन्याहून अधिक काळ अशी स्थिती असेल, तेव्हा तो नुसता लाजाळूपणा, बुजरेपणा नसून सोशल अँक्झायटी डिसऑर्डर असू शकतो. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउन्सिलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. फ्रेंड्स, खरं तर आपण ह्याच्या आधी अँक्झायटी याबद्दल जाणून घेतलं होतं आणि त्याविषयी सोशल अँक्झायटीमधलं पण थोडंसं तेव्हा बोललो होतो आपण. पण मला बऱ्याच जणांनी असं कळवलं, की त्यांना असा त्रास होतो आहे आणि तोपर्यंत ते आपला स्वभाव भित्र आहे किंवा लाजाळू आहे, यावर सोडून देत होते. तेव्हा सोशल अँक्झायटी डिसऑर्डरवरती मी वेगळं काहीतरी बोलावं असं त्यांनी सांगितलं, म्हणून आजचा एपिसोड. या सोशल अँक्झायटीवर मात कशी करायची हे ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सोशल अँक्झायटी डिसऑर्डर म्हणजे काय? तर सार्वजनिक ठिकाणी किंवा चारचौघात वावरताना लोक आपल्याला नावं ठेवत असतील किंवा आपल्या वर्तणुकीकडे त्यांचं लक्ष असेल, आपलं चुकायला नको अशी तीव्र भावना किंवा ही भीतीची भावना, सतत कॉन्शियस असण्याची भावना, ती दैनंदिन कामावर परिणाम करते. या स्वभावामुळे छोट्या-छोट्या गोष्टी, जसं नवीन मित्र बनवणं किंवा इंटरव्ह्यूला जाणं, वर्गात प्रश्न विचारणं, सार्वजनिक ठिकाणी इतरांसमोर बोलणं, अगदी आपल्या राहत असलेल्या कॉलनीमध्ये, सोसायटीमध्ये किंवा अवती-भोवतीच्या लोकांमध्ये वावरताना देखील सारखं कॉन्शियस असणं, म्हणजे अगदी दुकानात, बँकेत जाताना देखील त्या त्रयस्थ व्यक्तींसोबत बोलताना कठीण होऊ शकतं. मग अशा ठिकाणी जाणं किंवा अशा काही कृती करणं हे लोकं टाळत जातात. कारण आपल्याकडनं बोलताना काही चूक होईल, लोक आपल्याला हसतील, टाळतील, त्यांच्या ग्रुपमध्ये आपल्याला घेणार नाही आणि आपण जे काही बोलू त्याच्यावरतीच ते बोलत असतील, अशी चिंता वाटत असते. पण खरं तर प्रत्यक्षामध्ये या व्यक्ती म्हणून खरंच उत्तम असतात. त्यांच्यात खूप क्षमता असतात, हुशारी असते. पण केवळ या अशा म्हणजे अझ्युम्ड गृहीत धरलेल्या भीतीमुळे बाहेर जाणं, आपल्या शंका विचारणं, मत देणं हे टाळतात. आणि मग अशा या स्वभावामुळे जरी छोटी गोष्ट इतरांसाठी जरी असली, तरी महत्त्वाची जी असते, की इंटरव्ह्यू देणं आहे, कुठे आपल्याला काही प्रेझेंट करणं म्हणजे प्रेझेंटेशन देणं आहे, हे लोकं प्रचंड तणावाखाली असतात. आणि मग त्या तणावामुळे त्यांची कामगिरी पण खराब होण्याची शक्यता वाढतेच. मग परत कामगिरी खराब झाल्यावर आपल्याला जमत नाही, म्हणून स्वतःला दोष देतात आणि मग ते असं एक दुष्टचक्र सुरू होतं. मग तशी परिस्थिती परत टाळल्या जाते. आता वर्गात एखाद वेळेला प्रश्नाचं उत्तर देताना समजा एखादा शब्द चुकला, एखादा उच्चार चुकला, तर सगळे हसतात. आणि तेवढ्यापुरतं असं लाजिरवाणं वाटणं किंवा कॉन्शियस होणं स्वाभाविकच आहे. पण जर तशा अनुभवामुळे वर्गात नेहमीच उत्तरं देणं टाळल्या जात असेल, त्या शिक्षकांची नजर चुकवणं, स्वतःला दोष देणं, हे जर सुरू झालं, तर मात्र योग्य नाही. पण अशा वेळेला पालक आणि शिक्षक यांची साथ जर मिळाली, तर त्यातून लवकर बाहेर पडता येतं. पण असा आधार किंवा प्रोत्साहन पालकांकडून, शिक्षकांकडून नसेल, उलटपक्षी ते नावं ठेवत असतील, हसत असतील, तर मात्र या मंडळींचा आजार वाढत जातो. बहुतांशी हा मनोविकार सामान्यतः ज्या चुका होतात त्यावेळेला पालक, शिक्षक किंवा नातेवाईक यांच्याकडून ज्या कमेंट्स येतात ना, त्यापासून म्हणजे त्या बालपणापासूनच सुरू होतो. अर्थातच पालकांना किंवा इतर कोणालाही आपल्या बोलण्याचा परिणाम काय होईल याची जाणीव नसतेच. आपणही बोलतो की असं बरेचदा. पण त्यामुळे त्या मुलाचा मात्र आत्मविश्वास खूप कमी होतो. कारण त्या मुलालाच नावं ठेवलेली असतात ना. मग ह्याचा स्वभावच खूप लाजाळू आहे किंवा हा इतका शाय आहे, कसला भित्रा आहे हा, असं म्हणत ह्या मनोविकाराकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा त्याच्यासाठी काही वेगळं करायला पाहिजे ही जाणीवच येत नाही.
पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक आढळून येणाऱ्या या मनोविकारावर जर बालपणीच उपचार, समुपदेशन केलं नाही, तर अनेक वर्ष, कधी-कधी तर आयुष्यभरही टिकू शकतो. ज्याने साहजिकच त्या व्यक्तीची, तिच्यामधील क्षमतांची अपरिमित हानी होते. कारण केवळ लोक काय म्हणतील या भीतीने ते स्वतःला इतकं मानसिक स्तरावर कोंडून घेतात, की त्यांची प्रगती होतच नाही. म्हणजे त्यांना खूप काही करता येत असतं, करू शकतात ते, पण ते करत नाहीत. हा मनोविकार असलेल्यांना इतरांसमोर किंवा आजूबाजूला काम करताना घाम येणं, धडधडणं, हातापायाला थरकाप सुटणं, पोटात गोळा येणं किंवा आवाजातील तो असा एक येणं, आवाजात कंप येणं, नजर चुकवून बोलण्याचा प्रयत्न करणं, अनोळखी लोकांसोबत आवश्यक ते बोलतानाही कठीण किंवा अवघड वाटणं, समूहात, समाजात जाणं टाळणं, ही अशी लक्षणं दिसत असतात. तुम्ही कधी हातात कागद घेऊन जे बोलणारे आहेत आणि जे खूप असे आतून घाबरलेले आहेत, त्यांच्या हातातले कागदं असे कंप पावताना बघितलेले असतील. खरं तर सोशल अँक्झायटी होण्याची 2 प्रमुख कारणं काय असतील? म्हणजे हे सगळी समुदायाकडनं, पालकांकडनं आलेले कमेंट्स तर ते आहेतच. पण त्यामुळे स्वतःबद्दल असलेली अत्यंत नकारात्मक प्रतिमा आणि खालवलेला आत्मसन्मान, ह्या 2 प्रमुख म्हणजे प्रमुख कारणं आहेत. आत्मसन्मान आणि आत्मविश्वास या दोन्ही बाबी जोपर्यंत सकारात्मक स्तरावर वरती येत नाही, तोपर्यंत समाजात वावरताना अशी भीती, लोकं काय म्हणतील हा विचार, अशी चिंता ही कमी होणार नाही. त्यामुळे सोशल अँक्झायटीवर काम करण्यासाठी सर्वप्रथम या सगळ्या मंडळींनी आपल्या आत्मसन्मानावरती, स्वतःच्या खालावलेल्या प्रतिमेवरती काम करणं गरजेचं आहे. आपल्याला स्वतःबद्दल असं कमी का वाटतंय आणि त्याच्यात सुधारणा करता येईल का? ही पहिली पायरीच पार करणं महत्वाचं आहे. या लोकांसाठी अवघड असलेली ही पायरी पार पाडण्यासाठी काय करायचं? तर भूतकाळात घडलेल्या किंवा नजीकच्या भूतकाळात घडलेल्या घटना आठवून किंवा अशी लक्षणं जेव्हा त्यांनी अनुभवलेली असतात, त्या परिस्थितीचा एक म्हणजे आठवून, की आपल्याला ही अशी लक्षणं किंवा ही जाणीव कधी निर्माण झाली, याचं निरीक्षण करणं. कारण सगळ्या प्रसंगात, सगळ्या लोकांसोबत त्या व्यक्तीला काही अशी अस्वस्थता जाणवत नसते. मग सगळ्यात जास्त अस्वस्थता निर्माण करणाऱ्या प्रसंगाची यादी करणं. त्यावेळी त्या प्रसंगामध्ये कुठले नकारात्मक विचार मनात आले, सेल्फ क्रिटिक, स्वतःला सतत नावं ठेवण्याचा जो एक भाग आहे, त्याचा शोध घ्यायचा आणि त्या विचारांना चॅलेंज करायचं. त्या विचारांवरच विचार करायचा, ज्याला मेटाकॉग्निशन म्हणता येईल. आपल्याला असं का वाटतं आहे? जे वाटतं आहे ते खरं आहे का आपण गृहीत धरतोय? म्हणजे आपल्याला सगळं नावं ठेवतात. हे खरं आहे की आपण हे गृहीत धरतोय? अशी त्या विचारांची सत्यता आणि यथार्थता तपासायची. तेव्हा त्या प्रसंगाला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणं, रिअलिस्टिक विचार करणं, विवेकनिष्ठ मार्गाने विचारांना बदलणं, आपल्याला अवघड वाटणाऱ्या प्रसंगांना तोंड देण्यासाठी छोट्या-छोट्या घटनांना सामोरं जाणं. जसं मोठ्या समुदायासमोर उभं राहून भाषण देण्याची भीती आहे. तर मग आधी आरशासमोर उभं राहून किंवा अगदी 1-2 जे आपल्या जवळचे आहेत, जे आपल्याला समजून घेतील अशांसमोर उभं राहून आपलं मत मांडण्याचा प्रयत्न करणं. आपल्या जवळच्या कुटुंबातील व्यक्तींची मदत घेऊन हे असं नक्कीच करणं शक्य आहे. विचारांवर काम करण्याच्या जोडीला सोशल अँक्झायटीवर मात करण्याचा एक अतिशय उत्तम उपाय म्हणजे सकारात्मक कल्पनाचित्र उभं करणं. व्हिज्युअल इमेजरी. आपल्या डोळ्यांपुढे कल्पनेने आपल्याला जसं हवं आहे तसं चित्र आणून स्वतःची आणि त्या प्रसंगाची पण सकारात्मक प्रतिमा रेखाटत जायचं. त्या कल्पनाचित्राने काय होतं, की त्या मेंदूला तशा घटनेची सवय होते. कारण मेंदूला ती आपण विचार करताना कळत नाही, की ते खरं घडतंय, की आपण नुसता विचार करतोय. ते मेंदूला सवय होते त्याची. तेव्हा अशी परिस्थिती जर प्रत्यक्षात जेव्हा येते ना, तेव्हा मेंदूला असा धक्का बसत नाही. कारण आधीच ओळख झाल्यासारखी ती परिस्थिती असते. तेव्हा अशा व्हिज्युअल इमेजरीचा वापर करून हळू भविष्यात येणाऱ्या प्रसंगांची भीती कमी करता येते. खरं म्हणजे प्रत्येकामध्येच काहीतरी गुणदोष असतातच. कुणीही परिपूर्ण नसतंच. तेव्हा आपल्या दोषांवर काम करून म्हणजे ज्या गोष्टींमुळे आपल्याला आपली प्रगती होत शकत नाहीये, ते आपले दोष. किंवा नातेसंबंध बिघडत असतील, तर ते आपले दोष. त्या दोषांवर काम करून पुढे जाणं आणि असलेल्या गुणांचं संगोपन करणं, हे तर नक्कीच आपल्या हातामध्ये आहे. व्यक्तिमत्वात असलेला निगेटिव्ह बायस म्हणजे भरपूर काही घडत असतं. त्याच्यात पॉझिटिव्ह असतं आणि निगेटिव्ह पण असतं.
पण फक्त निगेटिव्ह घेण्याची जी एक सवय असते, वृत्ती असते, निगेटिव्ह बायस, तो काही आपोआप कमी होत नाही. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. म्हणजे जाणीवपूर्वक पॉझिटिव्ह काय आहे, सकारात्मक काय आहे, चांगलं काय घडतंय हे शोधावं लागतं. तेव्हा जर तुम्हाला स्वतःमध्ये अशी लक्षणं दिसत असतील किंवा ओळखीच्या व्यक्तीला जर असा त्रास आहे असं वाटत असेल, तर हा व्हिडिओ त्यांना शेअर करा आणि ह्या सांगितलेल्या विविध युक्त्यांचा वापर करून स्वतःला त्या आपणच स्वतःभोवती मांडून ठेवलेल्या त्या कुंपणाला तोडून बाहेर येण्याचा प्रयत्न करा. कारण मानसिकदृष्ट्या निरोगी असणं हे खूप महत्वाचं आहे. सो स्टे ट्यून्ड अँड थँक्स फॉर वॉचिंग.